अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की एक अभिनव कल्पना आपल्या मराठी तरुण युवकांनी मिळून सुरू केल्याने त्याचं आता मूर्त स्वरूप समोर येत आहे। या ठिकाणी त्याचा उल्लेख अतिशय योग्य पद्धतीने केलाय की आपल्या घरचा चित्रपट आणि बरोबरीने किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला आता सिनेमा त्याच ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी गावागावात तालुक्यामध्ये आणि घरामध्ये आणि त्यातला आपल्या मराठी सिनेमाच्या विषयामध्ये तर विशेषतः आपले दर्शक आणि प्रदर्शनाची संख्या वाढवणं हे एकत्र एका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासंदर्भातला हा अभिनव उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या आधारावर मराठी सिनेमाचे दर्शक आहेत मोठ्या प्रमाणात आहेत ते अजून वाढावेत यासाठी केलेला हा प्रयोग आहे आणि म्हणून त्याला शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य सुद्धा आहे आणि माझी आवड सुद्धा आहे। म्हणून मी जटार साहेब तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आणि या अभिनव प्रयोगातून आपले जे दर्शक गावागावात घराघरामध्ये ज्यांना अतिशय फर्स्ट हँड ज्याला म्हणतो म्हणजे प्रथम रिलीज झाल्या प्रदर्शित झाल्या त्याला बघण्याची सुद्धा सोय मिळावी आणि त्यामुळे दर्शकही खुश आणि बरोबर डायरेक्टर निर्देशकही खुश, मराठी सिनेमाचा सुद्धा आमदानी वाढो आणि कलाकार सुद्धा खुश, अशा सगळ्या गोष्टी इकोसिस्टम मध्ये व्हाव्यात या प्रयत्नातून केलेला हा उपक्रम आहे। त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि याला यश मिळो असं शुभ इच्छितो आणि मी सचिनजींना सांगतो की तुम्ही शुभेच्छा द्या म्हणजे मग मलाही दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन निघता येईल। सर्वांना नमस्कार। शेलार साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे, त्यात फक्त मी काहीतरी जोड करतो ती म्हणजे अशी की अनेक असे तालुका आहेत, गाव आहेत आपल्या या महाराष्ट्रात जिथे सिनेमाच नाही, तर जिथे जिथे सिनेमा नाही आहे तिथे तिथे आपल्या घरचा चित्रपट पोहोचणार आहे। यातली खरं म्हणजे शेलार साहेब आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जिथे प्रेक्षक त्यांना 40-40, 50-50 किलोमीटर लांब जाऊन चित्रपटगृहाची तिकीट काढून चित्रपट, मराठी चित्रपट पाहावा लागतो। त्यांना ही संधी आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो, हे माझं आवाहन आहे। एक गंमत थिएटर ओनर्सना कळावी म्हणून सांगतो की जिथे सिनेमा हॉल आहे त्याच्या आसपासच्या काही किलोमीटर पर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही। म्हणजे सिनेमा थिएटर्सचे जे मालक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत इन्सिक्युअर्ड वाटायची गरज नाही। तुमचा सिनेमात जाऊनच, सिनेमा हॉलमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊनच ते चित्रपट पाहणार, पण जिथे तो नाही आहे ही त्यांना उपलब्ध होते आहे फक्त त्याच ठिकाणी। आणि त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आणि वितरकांनी आपला चित्रपट या संस्थेला दिल्याशिवाय तो तिथे बघितला जाणार नाही, दाखवला जाणार नाही। त्यामुळे ह्याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या, कारण माहिती करून घेतल्याशिवाय तर तुम्ही तुमचा चित्रपट तिथे लावणार नाही, देणार नाही। तर तुमच्याही करता काय उपयुक्त आहे हे पहा आणि प्रेक्षकांकरता सुद्धा काय उपयुक्त आहे तेही पहा। किस्सा शुरू टॉकीज या तिन्ही शब्दांमध्ये एकही शब्द मराठी नाही। किस्सा हा शब्द उर्दू आहे, शुरू हा शब्द हिंदी आहे आणि टॉकीजचा शब्द इंग्रजी आहे। त्यामुळे मी संतोषला सांगितलं की आपल्या घरचा चित्रपट हे आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत।
आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं जेलार साहेब आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. संतोष हा माझा खूप जुना साथी आहे. त्याच्या करिअरची त्यांनी सुरुवात नवरा माझा नवसाचा वंशच्या एडिटिंगनी केली होती. एडिटिंगच्या टीममध्ये तो सामील होता. तेव्हापासूनची आमची साथ आहे आणि ही साथ अजून अशीच पुढे जाणार आहे. माझ्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्याबरोबर आणि तुझ्या टीम बरोबर आहेत. आणि काहीही कधीही लागलं तरी मी ह्यांच्या वतीने सुद्धा सांगतो, आम्ही आहोत सांगायला तुला काय जर काय विचारावं असं वाटतं. आणि या सर्वांची उपस्थिती हे सिद्ध करते की आम्हीच फक्त नाही तर ही सर्व मंडळी सुद्धा तुझ्या बरोबर, तुझ्या टीम बरोबर आहेत. अशीच साथ ठेवा. असाच मराठी चित्रपट असाच मोठा करा. मराठी भाषेला मोठं करा. मराठी भाषा जगली तरच चित्रपट, नाटक जे मराठीशी निगडीत आहेत तेही जिवंत राहू शकतात. आणि त्यांनी हा फोनवरतीच एक 2-3 मिनिटांमध्ये हे काय आहे हे सांगितलं. मला ते समजलं. पिक्चर लोक बघणार एवढंच मला समजलं. आणि तो लोकांनी बघितला पाहिजे. आपण सिनेमा केला तो लोकांनी पाहिला पाहिजे. कुठूनही बघा. मग मी लगेचच निर्मात्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि हे तिथून सुरू झालं. माझं कॉन्ट्रीब्युशन एवढंच आहे, बाकी काही नाही. पण हे खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुझा इतका सुंदर चित्रपट येणार आहे या डिव्हाइसवर. दीपक जी, कुछ नहीं आपको आई थिंक अ प्रोड्यूसर इज अ ग्रेट प्रोड्यूसर व्हेन ही सपोर्ट्स द डायरेक्टर ऑल द टाइम. सो प्लीज टेल अस व्हाट यू फील. रेखा जी, वुड यू लाइक टू से समथिंग? दीपकजींच्या बरोबर हा माझा दुसरा सिनेमा आहे. आम्ही पिंपळ नावाचा सिनेमा याच्या आधी केला होता आणि तोही बऱ्यापैकी अप्रिशिएट झाला होता. तर दीपकजी असं आहे की काही मला नवीन गोष्ट सुचली आणि मी जर बोललो आणि तेव्हा परिस्थिती असेल तर चला चालू करू. सेम आता या डिव्हाइसवर येताना सुद्धा इतक्या सहज ह्या गोष्टी झाल्या की मग त्याचं काय असेल, मग आपलं काय असेल, मग त्यातून काय, हे सगळं दीपक मला विचारत बसला नाही. दीपक म्हणाला की तुला पटलंय का? म्हटलं हो मला पटलंय. संपलं विषय आणि आम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलो. मला वाटतं आजच्या घडीला मराठी सिनेमाला रेव्हेन्यू मिळणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. प्रत्येक माणसाच्या मनात ही भीती आहे की काय होणार आपल्या सिनेमाचं, कोण बघायला येईल, आपण तो कसा रिलीज करायचा, आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर हे डिव्हाइस घेऊन आलेलं आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या. So he's one of the guy who actually, also said yes when I introduced Santosh and them together कि ये हम लोगों को करना चाहिए एंड हमारी पिक्चर जो है वो साथ साथ में, बिकॉज इन्हीं की फिल्म के लिए जब मैं गुजरात में शूट करने गया था और इन लोगों के 4-5 दिन का सेक्शन एक गांव में था विच वॉज ऑलमोस्ट लाइक अहमदाबाद से हम लोग एक जगह जाके रोके जिसको पाटन बोलते हैं, और पाटन से भी 40 किलोमीटर अंदर जाके एक गांव था हारिज, और इनके जो इन्वेस्टर्स थे वो हारिज के थे. तो एक चीज़ बहुत इंटरेस्टिंग मुझे लगी कि हारिज में जो इन्वेस्टर्स हैं वो इतने पैसे हैं उनके पास, वेलफेयर से लेके सारी गाड़ियाँ सारी चीज़ें हैं उनके पास, लेकिन इनको जब फिल्म देखनी होती है तो ये बात कर रहे थे कि दीपक भाई हम लोग 4-5 फैमिली एक दिन प्लान करते हैं और हम लोग यहाँ से पाटन जाते हैं और पाटन जाके हम लोग फिल्म देखते हैं. और ये बात मैंने संतोष को बोली तो वो हंस रहा था जब मेरे घर पे बैठा था. उसको लग रहा था कि मैं अपनी किस्से सुना रहा हूँ उसको, पर अजीब सी बात ये थी कि वो उसने तब मेरे को ये बोला कि इसी का सोल्यूशन ये है भैया. So it was such a proud moment that I felt. I said this is so right because there's so many villages all over the country we have, और वहाँ पे अंदर तक जगह पहुँचती नहीं है. और गांव का मैंने पूछा भी था, इनफैक्ट मेरे जो इनके जो इन्वेस्टर्स हैं उनको मैंने पूछा तो बोला आप लोग तो चलो रईस है, आप लोग तो चले जाते हो, पर यहाँ पे गांव में बाकी के लोग, तो बोलते बाकी के लोग तो जब फिल्म कहीं कोई मौका मिलेगा तब दिखाई देती है उनको. So maybe the film might be able to, screen in their homes, maybe after 2 years, maybe after 1 year, you never know. But I think it is so wonderful that, this is what is happening. And lucky Gajendra has also, done this and immediately said yes to it. I'm absolutely proud of this boy and the whole team. And I'm very happy that this is what is happening in India. बहुत सारे चीज़ें हैं, बहुत सारे लोग हैं जिनको मौका ही नहीं मिलता गांव में देखने का. So I think it's a wonderful thing
and I thank Bombing also for having accepted this and said that okay, we'll definitely go with this immediately. So as soon as we launch in Gujarat, definitely our film will be there. Thank you. Sir, would you like to say something? मैं एक्टर पहले हूँ, प्रोड्यूसर बाद में. जब ये पता चला कि ये सब लोग देख पाएंगे, गांव के अंदर भी, तालुका के अंदर भी, तो रेवेन्यू सब बात की बात है. एज एन एक्टर हमको यही चाहिए कि हर ऑडियंस आपको देखे. तो मेरा हाँ बोलने का कारण ये था कि मैं एक्टर हूँ, गांव गांव पहुंचूंगा, रेवेन्यू बाद में देख लिया जाएगा. Thank you very much. And one more thing which I am kind of, always been interested. So when this opportunity came to me, I have been one of the person who said that the Gujarat territory I'll be looking into and I'll be taking it myself on me. So I'll be distributing this particular gadget for him and looking into the Gujarat territory. थँक्यू. While we are having this conversation, sir, महाराष्ट्रामध्ये हा डिव्हाइस लॉन्च झाला, मग तो कर्नाटकात होणार आहे, मग तो गुजरातमध्ये होणार आहे. तर इथे मला भाषा दिसतेय मराठी, कन्नडा, मराठी, कन्नडा आणि गुजराती. ह्याच्यामध्ये हिंदी Because it is not about that Hindi is going to escape this. Truly speaking, मतलब जहाँ पे मैं अभी मेरी फिल्म रिलीज कर रहा था 2 साल पहले, तो मैं बॉम्बे की बात करता हूँ, गांव तो छोड़ दो. मैं जब बॉम्बे में रिलीज करने के लिए मैं मेरे रिलीजिंग पार्टनर के साथ बैठा, तो उसने बोला दीपक भाई एक काम करना, ये बैंड्रा से लेके वर्ली आप कोई भी थिएटर मत चूज करना. मतलब क्यों? मतलब यहाँ पे भी ऑडियंस है ना, बोलते हैं यहाँ पे सिर्फ मराठी लगती है. तो मतलब मेरे को इतना बड़ा झटका लगा कि दैट्स सो ट्रू. विद इन आवर ओन सिटी देयर आर सेक्शंस वेयर पीपल डोंट गेट टू हैव इट कि भैया हमारे घर से 2 मिनट दूर जाओगे आपको, तो वहाँ पे अगर हिंदी देखनी है तो भी उनको मुश्किल होती है. तो सिमिलरली आप सोचो कि हिंदी बचेगा नहीं, हिंदी भी ऑब्वियसली हर जगह जाएगा. एंड हिंदी आई थिंक इट इज अ नेशनल थिंग. सो ऑन दैट बेसिस आई थिंक मराठी भी देखने वाले लोग हिंदी भी देखते हैं, बिल्कुल. और गुजराती देखने वाले, कर्नाटक की फिल्म देखने वाले हिंदी भी देखते हैं. तो अगर ये फैसिलिटी मिलती है गांव वालों को, तो आई थिंक ऑल द सिनेमाज, आई एम नॉट इवन लेटिंग गो इवन द इंग्लिश फिल्म्स जो आजकल. एक इंटरेस्टिंग बात बताता हूँ. हारिज में मैं जब वहाँ रोड पे हम लोग ट्रैवल करते हैं, तो इट वॉज लाइक ऑलमोस्ट लाइक अ विलेज फॉर मी. तो मैं बोला यार ये कहाँ शूट करने लेके आ गए ये लोग मेरे को. बट इवेंचुअली they had a modern coffee shop over there and I stopped by because ऐसी जगह में हम लोग ऐसी कॉफ़ी शॉप देखते हैं तो रुक जाते हैं. तो मैं रुका, मैं अंदर गया और वहाँ पे बच्चे थे. they were teenagers, just about 20s, 21s होते हैं ना वैसे, और they were all involved in their phones, in their gadgets. सेल्फी चल रही है, वीडियो चल रहा है, और वहाँ पे एक कॉर्नर है जहाँ पे एक कॉर्नर में लिखा है स्टारबक्स, और वहाँ पे एक कॉर्नर अलग से बनाया. तो जो ओनर था, बिकॉज ही रिकग्नाइज मी, तो वो साथ में बैठ गया था मेरे साथ में कॉफ़ी पीने में. तो वो बोलता है, मैंने बोला ये क्या चक्कर है, ये स्टारबक्स तो यहाँ पे है नहीं. तो बोलता है सर यहाँ पे ये बच्चे जितने हैं ना, उन लोगों ने इंसिस्ट किया कि हमको स्टारबक्स कॉफ़ी चाहिए ही चाहिए. तो 3,000 रुपये किलो की मैं कॉफ़ी बीन्स लेता हूँ, और ये स्टारबक्स सेक्शन है जहाँ पे मैं ये इनको स्टारबक्स की ही कॉफ़ी देता हूँ. तो मतलब इमेजिन द जनरेशन is so, it's all global, everything has become so small. तो उनको इंग्लिश फिल्म भी चाहिए देखने के लिए, उनको हिंदी फिल्म भी चाहिए देखने के लिए. एंड मैं बहुत दूर सोचता नहीं हूँ, मतलब इट्स नॉट गोइंग टू बी वेरी फार फ्रॉम व्हाट ही हैज डन टुडे, दैट just not Marathi, just not Gujarati, but Hindi, and to be very frank, English will be there because there's going to be a demand for it, and he will capture that, which I'm very proud of. I'm very happy with it. Definitely, this is, I think, the beginning of something very big. Santosh ji, तुमचे विचार. मला फक्त एक सांगायचं आहे, जसं आता तुम्ही एव्ही बघितला, कर्नाटक आपल्याकडे ऑनबोर्डिंग पार्टनर आहे जे कन्नड फिल्मसाठी बघणार आहेत काम, दीपकजी गुजराती पिक्चरसाठी बघणार. ह्याचा मराठीला काय फायदा, हे इथं करण्याचं कारण काय, खूप जणांना प्रश्न पडला असेल. पण त्याच्या मागचा मी तुम्हाला अभ्यास सांगतो. हे दोन्ही राज्य ना आपल्या राज्याला टेकून आहेत, आणि 35 ते 40 लाख वेल टू डू मराठी लोक या 2 राज्यात आहेत आपले. आणि तुम्ही कितीही मराठी प्रोड्युसर लोकांनी किती दम लावला ना, या राज्यात तुम्ही पिक्चर नाही लावू शकत. आणि ही लोक 35-40 लाख लोक 99 रुपये द्यायला त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. हा व्ह्युअर जो आहे
आपण दुसऱ्या राज्यात जाऊन आपण हेच करतोय. कर्नाटकला आपण काय देतोय, कर्नाटकमध्ये असलेला मराठी माणूस मराठी पिक्चर बघतोय, पण महाराष्ट्रात असलेला कन्नड माणूस ते पण आहेत ना 15-20 लाख, ते लोक कन्नड पिक्चर जो त्याच शुक्रवारी रिलीज झालाय तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. गुजराती जो पिक्चर रिलीज झाला तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. ही जी मजा आहे की आपण 3 राज्य केले, ह्याचा अर्थ फक्त 3 राज्याचं वेगळं वेगळं गणित नाहीये. हे 3 राज्य आपल्यालाच फायदा करून देतात आणि हे आपल्याला पूर्ण भारतामध्ये करायचं आहे. तर सगळ्या राज्यात असलेल्या मराठी लोकांना आपण नाही करू शकत ना रिलीज, ही आपली प्रॅक्टिकल लिमिट आहे. पण ह्या डिव्हाइसनुसार आपण प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात जाऊ शकतो आणि महाराष्ट्राबाहेर गेलेला माणूस वेल टू डूच आहे. मराठी माणूस बिगारी काम करायला तर गेलेला नाहीये. त्यामुळे ऑफिसर लोक आहेत, इंजिनियर लोक आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, IT मध्ये आहेत, जे चांगल्या पदांवरती काम करतात. पैशाची प्रॉब्लेम नाहीये त्यांना, 3-3.5 हजार रुपये प्रॉब्लेम नाहीये. तर आपण राज्य करण्यामागचं कारण हे आहे की आपण हे एक असं मार्केट आहे की ज्याला आपण कधीच लक्ष नाही केलेलं. आपण महाराष्ट्राचे 1200 थिएटर आहेत. एक मराठी पिक्चर किती जोरात, किती बजेट असेल, 1200 थिएटरला लावू ना. MP मध्ये लावाल, गुजरातमध्ये लावाल, कर्नाटकमध्ये लावाल, नाही, शक्य नाहीये ते. पण ह्या डिव्हाइसनी ते सुद्धा शक्य होईल. हे टार्गेट आहे, म्हणून आपण राज्य वाढवतो. या डिव्हाइसच्या निमित्ताने नसतील तर तुम्ही अनटिक करून ठेवा गुजराती आणि कन्नडला, तर ते तुम्हाला दिसणार नाही. पण जर तुम्ही तिन्ही लँग्वेज स्टिक करून ठेवले असतील तर तिन्हीचे आलेले पिक्चर तुम्हाला एका स्टिकवरती बघायला भेटतील. ओके, थँक्यू. Anybody else? Sir, mic. We take a mic. तेव्हा तुम्ही म्हणत होता की 4 तासासाठी फक्त ते मिळणार, पण काय होते अचानक लाईट गेली, मग ते 2 तास आलीच नाही, मग काय होणार? चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर माझ्याकडे एकदम, हे आम्ही खूप विचार करून बनवलेलं आहे. त्यामुळं माझ्यासाठी एकदम इझी आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही पेमेंट केल्यानंतर ना काउंटर चालू होतो 4 तासाचा. तो पिक्चरचा ड्युरेशन बघत नाही. तर काउंटर जेव्हा चालू होतो त्यावेळी जर लाईट गेली तर काउंटर सुद्धा थांबतो. तुम्ही परत ऑन करा, मग तो तिथून चालू करतो टायमिंग. त्यामुळे तुमचा पिक्चर कधी मिस होणार नाही. That's lovely. हॅलो सर. सर तुमच्या डावीकडे, इथे डावीकडे सर. सर इथे Extreme left. ओके. सर मराठी चित्रपट हा फक्त शहरांमध्ये देखील नाही तर गावागावांमध्ये देखील पोहोचलेला आहे, पसरलेला आहे. तर तुमचं किस्सा शुरू टॉकीज हा ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे? आता ह्याच्यामध्ये ग्रामीण भागात फायदेशीर कसं ठरणार ना, तर ह्याचा एक आमचा मॉड्यूल आहे ज्याच्यामध्ये आम्ही ना रोजगार उत्पन्न कसं तयार होईल ग्रामीण लोकांना ते पण आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. जसं पिक्चर डिस्ट्रीब्युटर लावतो एक्झिबिटरला, तर एक्झिबिटर 50% घेऊन जातो. तर एक्झिबिटर म्हणजे काय, तो थिएटर चालवतोय. तर आम्ही प्रत्येक गावामध्ये एक पार्टनर निवडतोय, जो पार्टनर प्रत्येक त्या गावामध्ये जो कोणी डिव्हाइस विकत घेऊ शकत नाही तो त्याच्याकडनं, जसं आपण लहानपणी VCR आणायचो तसा हा डिव्हाइस घेऊन जाणार आणि घरातला माणूस 99 मध्ये एक पिक्चर बघेल आणि त्याला डिव्हाइस परत फ्रंट टाकेल. कारण गावातले लोक एक दुसऱ्यांना चांगले ओळखत असतात. त्या प्रत्येक प्लेबॅक वरती आपण त्या लोकांना 10 ते 15% कमिशन पेमेंट करतो आणि ते विकली बेसिसवर. त्यामुळे ती लोकांना विकत घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही आणि ज्यांनी 2-5 डिव्हाइस घेऊन ठेवलेले आहेत तो पूर्ण गावाला सर्व करू शकतो आणि एकाच डिव्हाइसवर 4, 5, 10 प्लेबॅक होऊ शकतो. थँक्यू सर. सर एक प्रश्न होता इकडे. सर बेसिकली ज्यावेळेस जसं सबसिडी चालू झाली होती त्यावेळेस काही फिल्म त्या उद्देशाने बनवले जातात. तर क्वालिटी चेक ह्यासाठी तुमच्या टीमकडनं काही अशी म्हणजे काही रूल्स किंवा बनवलेले आहेत किंवा त्या पद्धतीने काही विचार केलेला आहे? नाही तर मग असं होईल की कुणीही बनवलं पिक्चर आणि तुमच्याकडे ऑनलाईन टाकला आणि तुम्हाला तो टाकायचा आहे, तर त्याच्या क्वालिटी चेकबद्दल विचार केलेला आहे का? आम्ही विचार केलेला आहे आणि 99 रुपये आमचं मॅक्स तिकीट आहे. 99चं 100 कधी होणार नाही. पण एखादा पिक्चर येतो जो मी प्रोडक्शन केलेलं आहे, मी क्रिएटिव्ह बघितलेलं आहे, मी माझी स्वतःची स्क्रिप्ट बनवली होती, तर मला हे माहिती आहे की पिक्चर बनली कितीमध्ये बघितल्यावरती. आम्ही प्रिव्ह्यू घेतो आधी पिक्चर ठरवण्याच्या आधी आणि आम्ही 50% बोलतो त्यांना, पण 50% ऑफ 99च तिकीट असेल याची नाही. मग त्या पिक्चरचं तिकीट 50 असू शकतं, 49 असू शकतं, 39 असू शकतं आणि आम्ही देणार त्यांना 50%. तर त्यामुळे 99 हा टॉप नॉच क्वालिटीमध्ये 99 तिकीट आहे. म्हणजे फ्रायडेला रिलीज होणारच पिक्चर, चांगलं कॅरेक्टर, चांगल्या गोष्टी. म्हणजे ह्याच्यामध्ये मला स्वतःहून अशी काही नावं घ्यायची नाहीत पिक्चरची, पण
जी फॅमिली बरोबर बसून बघू शकत नाही तुम्ही, मी स्वतः टाकणार नाहीये, कारण त्याचा काही अर्थ नाहीये. हा सर बस फक्त ते क्वालिटी चेक बद्दलच विचार. Yes, yes. मी स्वतः टाकणार नाही तसे. हॅलो हॅलो, मी बाळासाहेब गोरे. पिक्चर सेन्सर नसेल तर चालेल का? पहिला नाही. प्रश्न. नाही, आपण सेन्सर झाल्याशिवाय घेत नाही पिक्चर, कारण ती पूर्णपणे जबाबदारीच वेगळी आहे. आणि जर सरकारी एक यंत्रणा ती जबाबदारी घ्यायला बसलेली आहे, तर आपण त्यांना अवॉइड करणं बरोबर नाही. आपण युट्यूबला किंवा गुगलला जे चालतं ते आपल्याकडे नाही चालत सर. ओके. आणि दुसरा प्रश्न आहे, तुम्ही काही निर्मात्यांना, काही निर्मात्यांच्या वतीनेच मी बोलतोय, तर मिनिमम गॅरंटी देऊ शकाल? सर तुम्हाला आत्ता कोण देते? म्हणून तर बरेच चित्रपट कुठंच दिसत नाही, कारण कुठंच मिनिमम गॅरंटी नाही. नाही ना सर, कोणी गॅरंटी असते तर बहुतेक मी हा शो नसता केला. धन्यवाद. इथे मी एक माझा प्रश्न आहे, विचारू का? येस. ओके सर, पहिलं प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर गुड डिव्हाइस तुम्ही हे काढलं त्याबद्दल. तर प्रश्न असा की आपली प्रथा होती पहिली मूवी इंडस्ट्रीमध्ये की पिक्चर शुक्रवारी रिलीज होत होतं. आता पिक्चर रिलीज व्हायला काही कधी सोमवार, कधी मंगळवार, कोणत्याही जयंतीला आणि कोणत्याही. तर इथे काय असं आहे का काय तुम्ही फ्रायडे म्हणजे फ्रायडेलाच पिक्चर रिलीज होईल असं काय आहे का? आपण पण शुक्रवारीच रिलीज करतोय, पण त्याच्या मागची ना माझे 2 कारण आहेत. हा दिवस मी चेंज करू शकलो असतो 100%, पण त्याच्या मागे ना फायदेशीर 2 गोष्टी आहेत, जे मी तुम्हाला आता तुमच्या बोलण्यातनं ते एक ॲडिशनल ह्याचं एक वलय आहे. आपल्याकडे 52 शुक्रवार आहेत एक वर्षात, पिक्चर 150 आहेत, आणि आपण 4-4 निर्माते इथलेच एकाच फ्रायडेला येतो, बोलतो की अरे दिवाळी आली, होळी आली, चला सगळ्यांना एकच शुक्रवार पाहिजे असतं. त्याच्यामध्ये हिंदीवाले येतात, ते गोष्ट सोडून देतात. त्यावेळी तुम्हाला पॅरलल रिलीजचा जो प्रॉब्लेम आहे, एकाच ठिकाणी एकाच शुक्रवारी जेव्हा 4 पिक्चर रिलीज होतात, सगळ्यांना नुकसान होतं. सगळे चांगले पिक्चर असले तरी नुकसान होतं, कारण ते कमवू नाही शकत, कारण थिएटर्स नाही भेटत, स्क्रीन नाही भेटत. पण ह्या सिस्टमवरती तुम्ही 4 रिलीज करा ना एकदम, ज्याला जो पिक्चर बघायचा आहे तो बघू शकतो, पॅरलल रिलीजचा प्रॉब्लेम नाही होणार. आणि दुसरा, शुक्रवारीच का? आम्ही तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगतो. आता आमच्याबरोबर शार्लेट आणि अमीन आहेत. हे अमीन पाचगणीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये 70,000 रूम्स आहेत, हॉटेल रूम्स, आणि तिथं सरकारचं निर्बंध आहे की ते थिएटर नाही काढू शकत तुम्ही. आणि तिथे शुक्रवार, शनिवार आणि रविवार 80% रूम बुक असतात, आणि लोक असतात मुंबई, पुणे, कोल्हापूर इथली येणारी, आणि ती वेल टू डू लोक आहेत, जे मुंबईत जर पिक्चर बघायला गेले तर 3-4 हजार रुपये देऊन येतात. त्यांना जेव्हा ते हॉलिडे करायला शुक्रवारी जात आहेत, त्या दिवशी नवीन पिक्चर येणार आहे, पण ते शुक्रवारी निघालेत गाडी काढून महाबळेश्वर जायला. ते हॉटेलमध्ये आहेत, त्यांनी बुकिंग केलेली आहे. ते दिवसभर डोंगर, खऱ्या, स्ट्रॉबेरी सगळं करतील, रात्री काय करतील? जर त्यांना ऑप्शन भेटला 99 मध्ये रिलीज झालेला पिक्चर बघायला भेटतोय, तर हे जे 70,000 रूम्स आहेत याचा अंदाज नाहीये तुम्हाला की ह्याचा बिझनेस काय आहे. आणि ही ती लोक आहेत ज्यांना तुम्हाला 99 साठी कन्व्हिन्स नाही करायचं आहे. ही ती लोक आहेत जे 4-4 हजार रुपये खर्च करून देतात. त्यामुळे हा शुक्रवार महत्वाचा आहे, म्हणून शुक्रवारीच ठेवणार आपण. एक गाणी आहे ते आता म्हणजे आपण बोलतोय ते ठीक आहे. आय थिंक टेक Last question. Last question. Hello. आपण हाय, दिस इज दीपक फ्रॉम डी क्रिएटिव्ह मीडिया. माझा एक प्रश्न आहे की पहिला प्रश्न एक आहे, ॲक्च्युली 2 आहे, थोडंच विचारेल. पहिला प्रश्न आहे की आपण ह्याच्या आधी काय इकॉनॉमी, बिकॉज आपण ट्रायबल आणि गावात रीच करतोय, विच इज व्हेरी गुड, पण आपण काय रिसर्च केलं होतं की 99 त्यांच्यासाठी एक्सपेन्सिव्ह आहे का, की ते बिकॉज पर मूवी 99. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हे जे फिल्म्स आहे, जे किस्सेवर रिलीज होणार, ते बाकी प्लॅटफॉर्म असणार आहे की नाही, म्हणजे दॅट 2 क्वेश्चन. येस, मी पहिले तुमचं रिलीजवरचं सांगतो. जेव्हा निर्माता सेम फ्रायडेला माझ्याकडे सिनेमा देतो, तेव्हा थिएटर्सला समजा प्रोड्युसरने एक 25 थिएटरला पिक्चर लावलेला आहे आणि त्याच फ्रायडेला त्यांनी माझ्याकडे दिला आहे, तर त्या GPS लोकेशनला आपला डिव्हाइस प्लेबॅक करत नाही, त्यामुळे त्याचा थिएटरचा बिझनेस सिक्युअर्ड राहतो आणि बाकीच्या ठिकाणी तो रिलीज करायला परवानगी देतो. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता की ग्रामीण भागात त्यांची कुवत आहे का 99 रुपये देण्याची, आम्ही त्याच्यावरती स्टडी, म्हणजे आम्ही खूप ठिकाणी असं फिरलो. मला आठवतंय डांग म्हणून एक जागा आहे गुजरातला, तिथे आदिवासी लोक राहतात आणि ते डांगी मराठी बोलतात. ती लोक लहान मुलांना त्यांच्या असं 50ची नोट देतात, बोलतात की कुरकुरे खा घ्या. तर आपण
काय म्हणजे 99 मुश्किल नाही आहे. आणि दुसरी गोष्ट माझं एक होर्डिंग आहे तिथे VHS लावलेला. आपण 2000 साली आजपासून 26 वर्ष आधी 100 ते 150 रुपये एक पिक्चर बघायला द्यायचो. त्यामुळे ते 150 रुपये जर 30 वर्ष आधी होते आणि आज मी जरा 99 मागतोय तर मला नाही वाटत मी जास्त मागतोय. थैंक यू सर. Yeah. Last two questions, 1 and 2, last two questions, sir. संतोष राव. So one, I have a suggestion. देवसी पठाण. येस चांगला उपक्रम केलाय तुम्ही या सगळ्या गोष्टींचा. OTT चॅनल टाइप्स मध्ये आहे हा. हिंदीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये पिक्चर बघतात. पण तू मला एक हे सांगायचं की याच्यामध्ये जे आयटम सॉंग्स वगैरे असतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे गाणे बनतात, आता खास करून हे ग्रामीण भागासाठी स्पेशल आहे की तिथपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. पण तू ग्रामीण भागामध्ये एवढा टॅलेंट आहे की तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता पिक्चर बनवण्याचा म्हणजे कमीत कमी 50 ते 1 करोडचा खर्च आहे, राईट. आता ती माझ्यासारख्या माणसाकडे किंवा साधारण माणसाकडे 50 लाख तर असणार. मी 4 किंवा 5 लाखाचा जुगाड करेन. एक चांगला गाणं मी एक मराठीमध्ये मी बनवू शकतो, माझे लोकलचे आर्टिस्ट घेऊन बनवू शकतो, माझे कॉलेजचे, असे करून मी ग्रामीण भागामध्ये बनवू शकतो. तर अशा लोकांसाठी जर तुमच्या ॲपमध्ये जर चान्स भेटला की बाबा मेहनत करून बनवतात आणि ग्रामीण भागातून लोक वर येतील. आणि माझं आवर्जून तुम्हाला एक विनंती अशी आहे की हे सगळं ओके आहे, पिक्चरसाठी ओके आहे, तो गाण्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म द्या आणि ग्रामीण भागातील लोकांना पुढे येण्यासाठी थोडंसं वाव द्या. कारण आयटम सॉन्ग आणि लोकगीते हे ग्रामीण भागातून खूप व्हायरल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा व्हायरल झालेले आहेत. नक्की नाही. आम्ही नक्की करू, पण त्याच्यामध्ये आता असलेले सध्याचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते काम करतात. फक्त मी तुम्हाला आता सांगतो की तो प्लॅटफॉर्म आणि या प्लॅटफॉर्ममध्ये फरक आहे की आपण ग्रामीण भागात घराघरात पोहोचतो, विदाऊट इंटरनेट सुद्धा आपण चालू शकतो. आणि ते आमच्याकडे असे प्रश्न होते की तुम्ही वेब सिरीज घेता का, तुम्ही गाणी घेता का. तर ना ते आम्ही पे पर व्ह्यू आहे, म्हणजे जो व्ह्यूवर बघतो त्याचे आम्ही पैसे घेतो. तर आता मी तुम्हाला एक्झाम्पल, मी ह्याच्यासाठी काही स्टडी नाही केलेला. मी असं लोकांना बोलू शकत नाही की एक गाणं बघायला 1 रुपया द्या. नाही, तर मी असं नाही म्हणत की तुम्ही पैसे घ्या. मी एवढं म्हणतो की त्यांच्यासाठी तिथं तुम्ही ऑप्शन द्या अपलोडसाठी. म्हणजे महाराष्ट्रातली मला पाहिजे गाणं, मला पाहिजे येऊ कशी कशी मी नांदायला मला पाहिजे, ठीक आहे, त्याच ॲपवर पाहिजे, मला दुसरीकडे पाहिजे नाही. तर तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून द्या मला. माझ्यासाठी जर एक्सक्लुझिव्ह कोणी बनवत असेल तर मी नक्की टाकेल. बस एक नवीन गाण्यासाठी खास करून नवीन जसं आता तुम्ही म्हणला की बाबा आमच्याकडे जर तुम्ही अपलोड केलात गाणं तर आम्ही युट्यूबपेक्षा किंवा याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा देऊ. मग त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर येतील आणि त्यावेळेस महाराष्ट्र टॅलेंट पुढे येईल. थँक्यू सर. थँक्यू सर, मेरा एक सुझाव है आपके लिए, बिकॉज दिस इज एन ऑल्टरनेट revenue model for producers. I think first we should patent this product so that there is no one else who copies this and do not, infringe into your marketing territory. And the second thing, on behalf of the producers, I would like to ask you a question. Because if I am a smart producer and I buy 1 lakh of your USB and I send it to different parts of the country and obtain revenue 50% from you, I think ये भी एक बहुत अच्छा एक रेवेन्यू मॉडल रहेगा जो प्रोड्यूसर्स कर सकते हैं, क्योंकि एक इनकम सोर्स उनको भी हो सकता है. सर, सारे मराठी के भी जितने प्रोड्यूसर्स हैं, अगर 50-100 लोग इकट्ठा हो जाते और हर एक आदमी अपनी तरफ से कंट्रीब्यूट डाल के 10,000, 50,000 जितने भी डिवाइस है, क्योंकि फिल्में तो उसको जिंदगी भर बनानी है. अगर वो एक बार का ये इन्वेस्टमेंट कर देता है तो वो अपने लिए 10 लाख 20 लाख का थिएटर रेडीमेड करके रख देगा. लेकिन वही है, ये मेरे अकेले की जंग नहीं है. आप सब लोग को उसके साथ जुड़ना होगा, वो डिवाइस को बढ़ाना होगा, लोगों तक पहुंचाना होगा. हो सकता है उसके बाद में मैं 99 से भी कम कर दूं, कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि प्रोड्यूसर जब पैसा बनेगा, पिक्चरें अच्छी बनाएगा, लोग अच्छा देखेंगे, ज्यादा देखेंगे, कमाई ज्यादा होगी, तो हम भी कांतारा पुष्पा की कैटेगरी में आ जाएंगे कि हमारी पिक्चरें उधर डब होके देख रही है. Yes. Yeah, my question is Vandana from Film India. मेरा क्वेश्चन ये है कि पिक्चर के डायरेक्ट भी पिक्चर प्रोड्यूसर आपके इस पे रिलीज करेंगे, और ये पिक्चर कौन सी है जो डेट मैंने बात थिएटर्स के बाहर आती है, वो कौन सी है मूवीज?
अभी फिलहाल हम लोग का जो कॉन्सेप्ट है वो फर्स्ट डे फर्स्ट शो है, हम नई फिल्में ले रहे हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं है कि पुरानी फिल्में दे नहीं सकते लोग। पुराने फिल्मों का थोड़ा इकोनॉमिक्स अलग है, मैं वो 99 नंबर को आपको उसके लिए मना कर दूंगा, क्योंकि उसमें वही होता है कि जो देखने वाला भी व्यूअर है वो अगर 2-3 मंथ्स ओल्ड फिल्म है तो उतना इंटरेस्ट लेता नहीं है, तो वो टाइम पे मजबूरी में और इकोनॉमिक्स वाइज मुझे उसका रेट थोड़ा कम करना पड़ता है। बट हम लोग मना कर रहे हैं ऐसा नहीं है, पुरानी आप जैसे सचिन जी ने मेरे से बात किया था कि मेरी सारी फिल्में मुझे डालनी है, तो हम और वो खुद बोल रहे हैं कि तू 50 रुपए में देखा, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। तो हम लोग कोई भी पुरानी पिक्चर भी ले रहे, नई पिक्चर भी ले रहे, बट जो 99 का रेट है वो फ्राइडे रिलीज होने वाली फिल्म के लिए। मतलब वो डायरेक्ट आपके पास भी आ रही है Yes. प्रोड्यूसर्स पे, और शॉर्ट फिल्म भी आने वाली है इस अभी पे? मैडम ऐसा प्लान नहीं है, लेकिन अगर कुछ डिमांड आया तो जरूर सोचेंगे, क्योंकि प्लेटफॉर्म बना हुआ है, अपलोड हम कुछ भी कर सकते हैं। थँक्यू. थँक्यू. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा ह्याचा तुम्हाला